आठवा आठवा शिरशिवाचा छावा दिले बलिदान धर्माच्या या नावा आठवा आठवा शिरशिवाचा छावा दिले बलिदान धर्माच्या या नावा सोशील यातना न केली याचना सोशील यातना न केली याचना आज वाटे मनीवा अभिमान मिरवा हिंदू म्हणून गर्वान मिरवा हिंदू म्हणून गर्वान मिरवा हिंदू म्हणून गर्वान मिरवा हिंदू गर्वान आठवा आठवा शिरशिवाचा छावा दिले बलिदान धर्माच्या या नावा आठवा आठवा शिरशिवाचा छावा दिले बलिदान धर्माच्या या नावा सोशील यातना न केली याचना सोशील यातना न केली याचना आज वाटे मनीवा अभिमान मिरवा हिंदू म्हणून गर्वान मिरवा हिंदू म्हणून गर्वान मिरवा हिंदू म्हणून गर्वान मिरवा हिंदू म्हणून गर्वान या भूमी ही देवी देवतांची सुरवीरांना साधू संतांची या भूमी ही देवी देवतांची सुरवीरांना साधू संतांची दाखवली हा धर्माभिमान दाखवली हा धर्माभिमान हिंदू राष्ट्राची वाढवूया शान दाखवली हा धर्माभिमान हिंदू राष्ट्राची वाढवूया शान राष्ट्राची वाढवूया शान हिंदू राष्ट्राची वाढवूया शान आणि म्हणून की ज्यांच्यामुळे या ठिकाणी आपण आज हिंदू म्हणून सण साजरे करतो ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती शंभू राजांमुळे आणि म्हणून आज अभिमान वाटतो की राजांमुळे आज आम्ही सुखाचं समाधानाचं जीवन आज जगतोय कारण का हे हिंदू राष्ट्र होतं आहे आणि उद्याही राहणार आहे आणि म्हणून हिंदू म्हणून प्रत्येकानं गर्वानं त्यांचा अभिमान मध्ये बाळगला पाहिजे आणि आज दिवाळीचा सण आहे मंडळी आणि हा दीपोत्सवाचा कार्यक्रम सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा या ठिकाणी मी ही जे आयोजक मंडळी आहेत कारण का वेळ फार कमी आहे आणि म्हणून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय कोकण युवा संघ पुणे शहर धायरी विभाग सर्व पदाधिकारी कोकणे कोकणवासी म्हणती सदा आपले करून मन मोकळे साऱ्या कार्यात अग्रेसर अश्विनी ताई किशोर पोकळे साऱ्या कार्यात अग्रेसर अश्विनी ताई किशोर पोकळे
समाज कार्य हे करते दमदार किशोरदादा मनाचे दिलदार कला क्रीडा सामाजिक क्षेत्रात सदा कार्यामध्ये झोकले है ना साऱ्या कार्यात अग्रेसर अश्विनी ताई किशोर पोकळे पुन्हा एकदा त्यांना भरभरून शुभेच्छा देतो त्यांच्या कार्यात असेच भरभराट होऊ दे की हे कोकणवासी आपले आहेत सर्व मंडळी आणि एका दिलाने एका विचारानं चालणार एवढं सर्व भरगच बघितल्यानंतर सगळ्यांना आई माऊलींना या ठिकाणी सगळं फराळ बनवायचं काम आहे सगळ्यांना उद्याची आंघोळीची चिंता पडलेली आहे पण तरी सुद्धा सर्व मंडळी एकत्र जमलेले आहेत मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी स्थगन घेतो आणि नॉनस्टॉप या ठिकाणी कारण का तरुणांना लागतं बुवा तुम्ही खदलं बा पाऊस पडला नाही तरी चालेल आहे की नाही मला महिला मंडळांचा पण विचार करायला लागतो की त्यांना फार झेपतात का नाही आहे की नाही आणि म्हणून सगळ्यांना मिळतं जुळतं करत गणेशदांचं म्हणणं होतं की बुवा जरा बारी करताना जरा वाईच सांभाळून उमजून करा आणि म्हणून सगळ्यांचा विचार करून या ठिकाणी कार्यक्रम करतो आहे आणि म्हणून म्हणतोय शिवगौरी सुत हे नटराजा मंगल मूर्ती गणराया रंग भरावे रंगणी देवा लागतो येऊन तुझ पाया भैरी जोगेश्वरी केदारनाथा आळवितो मी तुझ आता नावाचे हे राखीसी वैभव नित्य झुकवी तो माथा आणि म्हणून या ठिकाणी घेते ही सगळी गाव सोडून मंडळी या ठिकाणी पोटा पाण्यासाठी आलेले आहेत मगाशी साक्षीने चांगला गण येते म्हणजे स्तवन या ठिकाणी घेतलं आणि म्हणून या ठिकाणी मागणं मागावं ईश्वराकडे की माझी सर्व मंडळी सुखा समाधानानं ठेवू मंडळी आणि म्हणून या ठिकाणी स्तवन घेते गाव सोडून आमचा राहतो इथे कोकणी गाव सोडून आमचा राहतो इथे कोकणी नको दगदग जीवनी हे गणा सुखी ठेवचा कर्मनी नको दगदग जीवनी हे गणा सुखी ठेवचा कर्मनी नको दगदग जीवनी हे गणा सुखी ठेवचा कर्मनी नको दगदग जीवनी हे गणा सुखी ठेवचा कर्मनी
गुरु भ्यो गोविंद गुरुवर्य माझे गुरुवर्या माझे विजय राजेंद्र वस्ताद साजे वस्तात साजे भोलेनाथ अक्षय ओंकार देवता संगीतकार साजे संगीतकार साजे कवी रत्नाकर रणात गाजे रणात गाजे भोला खंडारदास वळीचा विजय असो शिवचैतन्यनाथ मंडळ आणि भोयवाडी शाखा नवदूत हनुमान नृत्य कला मंडळ मुर्डे गोठलवाडीचा विजय असो बोल तू रे वाले की जय आणि म्हणून डायरेक्ट गण घेतोय गवळण न्यायचे नाही का सगळ्यांना उत्सुकता आहे सगळं पुढचं पुढचं ऐकण्याची आणि म्हणून डायरेक्ट गणावरती घेतोय या ठिकाणी रविदादा मोरगिरी शिंदे पोलादपूर यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं मी त्याचं असतं शाबारे धन्यवाद जोरात जोरात बोलले नक्कीच करणार आणि या ठिकाणी गण घेतोय नंतर म्हणून एकच अंतराचं गण घेतोय दुसरं त्यांची फरमाईश होती मगाशी दादांचं नाव घेतलं ते फक्त त्याचं अंतर घेतो आणि म्हणून शॉर्टकट मध्ये गण आटपून टाकतोय दिवाळी आली आहे की नाही जेव्हा गणना येतो तेव्हा मोदक लाडू सगळं मिळतं आहे की नाही पण हे गणा तू एकदा दिवाळीला येऊन बघ काय आई करंजा लाडू मोदक म्हणजे सगळं काही बनवते फराळ शंकरपाळे असू दे चकल्या असू दे आहे की नाही अरे गणा तू एकदा ये दिवाळीला आणि म्हणून त्याला आराधना करतोय काय आली आली खरी ही दीपावली आली आली खरी ही दीपवाली चिवडन बोल शंकर पाणी सारा फराळ बनविला चकली करंजा लाडू खायला गणाईना दिवाळीला 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 सुदर्शन वाणी चकली दिसे कडक पोरांनी भरती दिसे मजाई आणती लाडू बेसनाचे गोड गोड खाणे असे हे सणाचे असे डबा भरलेला चकली करंजा लाडू खायला गणईला दिवाळीला चकली करंजा लाडू खायला गणईला दिवाळीला चकली करंजा लाडू खायला गणईना दिवाळीला चकली करंजा लाडू खायला गणईना दिवाळीला आणि म्हणून या ठिकाणी फरमाईश मधला गण त्याला जोडून घेतोय भाई मी जास्त वाढवीत नाही तुझ्यासारखी 3-3 अंतराची गाणं म्हणत नाही मी जेवढा फास्ट घेता येईल तेवढे घेतोय आणि म्हणून फरमाईश होती सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय ग है की नाही आणि म्हणून या ठिकाणी गण घेतोय हर्ष भरे तू घरी येसी दुःख हारून सुख देसी तू विनायका हे सुखदायका हे पूजती तुला गणांच्या नायका साऱ्या मनामध्ये ठसलाय हे साऱ्या मनामध्ये ठसलाय मंदिरी अंतरी माझा गंड बसलाय माझा गंड बसलाय ग मंदिरी अंतरी माझ्या गण बसलाय माझा गण बसलाय हे मंदिरी अंतरी माझा गंड बसलाय माझा गंड बसलाय ग मंदिरी अंतरी माझ्या गण बसलाय माझा गण बसलाय ग किती वर्षाने घराला सुखी ठेवी संसाराला हसल्या चराचरा तो माझ्या या मुला व गौरीच्या गणा आळवी तो मी पुन्हा अम्मा असे खासना भेटीची आसना तू
काय बसवलेला लाज लज्जा काय शरम आहे का नाही? मला खरं तुम्हाला सांगू का, आमचे स्नेहबंध फार वेगळे आहेत, कारण का हे मुली समान मी मानतो, पण त्यामध्ये सामना करताना मला गीतेचं तत्वज्ञान येतं. समोर कुठला भाव असला तरी सोडायचा नाही, रणात शत्रू आहे म्हटलं लढलं पाहिजे, आणि म्हणून हा लढण्याचा सामना आहे की नाही. शाब्दिक वार आहे, आम्हाला असं म्हणता येत नाही, पण शाब्दिक असे काही वार करणं बाय खदलं व्हायचं का पोचलं तुला सांगतो बरोबर. दिवाळीतली फटाकडी मेली. अगं माझ्याकडे बघ ऍटम बॉम्ब आहे, जीवात काही नसू दे, सुकलीसारखा सुकलीला असू दे, पण कसा बार भरलेला आहे बाई. असं आता बघ कसा धूर काढतो तो. आणि म्हणून बाईनी गवळण गायली, काय म्हणे, काय रे तो मुठ्या का दुट्या काय ते काय ते, लवकर वाटतंय ग असं म्हातारपणात. बाई लव आहे ना, मातीत पर्यंत जायपर्यंत माणूस लव करतो आहे की नाही. वाघ मग मी मागच्याही पाणी सांगतो, वाघ म्हातारा झाला म्हणून काही गवत खात नाही, त्याला पण मन आहे बाई. असू दे. आणि गवळण गायली बाईनं, काय म्हणते, लवकर वाटतंय ग, सांगू का तुला काय हाय माझ्या मनात. आणि बाई तुला सांगतो, पुराणामध्ये हा तुझा मुठ्यानी दुट्या हा खेळ नव्हता. नीट लक्षात घ्या, चेंडू फळी हा कृष्ण खेळत नव्हता. नवोदित कवींनी या ठिकाणी लावलेल्या त्या उपमा आहेत, नीट लक्षात ठेव. जर कृष्णानं चेंडू फळी खेळली असती ना, तर आज भारताचा गेम आहे ना, म्हणतात ना आपला हॉकी आहे की नाही, तो क्रिकेट झाला असता बाई. आणि म्हणून पुराणात चेंडू फळी कृष्णानं खेळली नाही. दुसरी गोष्ट, मुठ्यानी दुट्या कुठनं काढलास मला काय माहित नाही, दुट्यानी मुठ्या. त्या काळात हमामा होता, हुतुतो होता, लगोरी होती, लपंड होता. हे खेळ श्री हरीने खेळले बाई. हा काय आपलं तुला घ्यायचं तर घे, तू म्हटलीस म्हणून आता तुला काढ देतो आहे की नाही. आता नदी किनारी खेळ मांडला दुट्यार, पोर बघतात वाकून मारतय मुठ्यार. आता मी बाय गातो, ते पुराणान गातो, शाब्दिक खेळ करून गातो. मला अर्ध मजेशीर अर्धा असं म्हणतात ना डायरेक्ट वार, असं काय काय करत करत जायचंय. आणि म्हणून या ठिकाणी घेतोय गवळण, त्यांची काठ घेतो, नंतर आणि मजेशीर गवळण देईन. लावून गुरा मी खेळत बसलो, तू म्हणतेस म्हणून मोठ्या मी म्हणते म्हणून, नाही तर मी अशा चुकीच्या काठ कधी देत नाही, पण आता न दिले तर तुमचा काहीतरी गैरसमज व्हायचा आहे की नाही. हे लावून गुरा मी खेळत बसलो मोठ्या ग, हाती धरून सोट्या ग, है की नाही. ह्या सगळ्या गायी आहेत ना, त्या अख्ख्या गोट्यात घालीन. ना माझं काही चुकीचं नाही ना. अख्ख्याच्या गायी आहेत ना, लय वानात मला त्रास दिले नाहीत, अख्ख्या गायी ना तिकडं ह्याच्यात घालीन, गोट्यात, है की नाही. बघा कसं ते, लावून गुरा मी खेळत बसतो मोठ्या ग, हाती धरून सोट्या ग, अख्ख्या घालीन गोट्या ग. बाय ना, मी आपली तरी सोडून नॉर्मल दिली का, मला ना तुझ्यावर बारी करताना मला लय संभ्रम पडतो, असं वाटतं कुठं कुठं जीव देवा, असं मला पण संभ्रम होतो. असू दे. आता गवळण ती ही मजेशीर या ठिकाणी घेतोय, ऐका कसं असतं बघा. या ठिकाणी पहिली बारी 8:40 ते 9:30, 15 मिनिटं माझ्याजवळ आहे. ओके ठीक आहे, मी नॉनस्टॉप या ठिकाणी घेतोय बघा. या ठिकाणी विषय असा होता की एक गवळण या ठिकाणी यशोदेकडे तक्रार घेऊन आली, अगं तुझ्या कानानं ना आमचा माठ फोडला. अगं यशोदा म्हणते, अगं नीट तपासून बघ, तुझ्या नवऱ्यानं फोडला का दुसऱ्या कोणी शेजाऱ्यानं फोडला, तू सांगशील काय कुणी फोडला तो, सांगशील सांगशील कुणी फोडला तो, सांगशील. एवढाच विषय आहे माझा, सांगशील है ना. ऐका हौस मनाची माठ फोडला म्हणते कशी तू, कोणी नसे तुझ्या, खात्री करून ये आधी तुझी तू, उगाच का आपण जुजा. आता ऐक, सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी, सांगशील कोणी फोडला तुझा.
चुकीचं म्हटलं काय? चुकीचं म्हटलं काय? नाही ना? सांगशील कोणी फोडला तुझा गपोरी, सांगशील कोणी फोडला तुझा, सांगशील कोणी फोडला तुझा गपोरी, सांग कोणी फोडला तुझा, सांगशील कोणी फोडला तुझा गपोरी, सांग कोणी फोडला तुझा. हा. आणि तुमच्यासाठी मजेशीर म्हणून या ठिकाणी गवळण मारून जातो, कारण का मला मुकडे घ्यायच्यात, माझ्याकडे वेळ कमी आहे. निवेदक दादांनी या ठिकाणी मला सांगितले आणि म्हणून तुमच्यासाठी म्हणतात ना, मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो, बाईचा मुकडा आणि गाण्याचा मुकडा याच्या सौंदर्य असं समजून घ्या. कसं म्हणतो ते बघा. आपण म्हणतो ना, वाईला म्हणजे वेगळं ना, तसं गवळण म्हणते हा दह्या दुधाचा माल. ते पोरं त्याला सांगतायत, जी सवंगड आहेत श्रीहरीचे, ते गवळणीला म्हणतायत, अगं तुझा हा दह्या दुधाचा माल तू कुणाला देते? तुझा वाईला कुणाला देते? है की नाही? तुझं वाईला कुणाला देते? तुझा वेगवेगळा कुणाला देते? बरोबर ना? चुकीचं काय नाही ना? तुझं वाईला कुणाला देते? हा वाईला, तो वाईला, है की नाही? आपल्याकडे तर बाटल्या भरतात, है की नाही? चुकीचं आहे काय? मी शब्द काही चुकीचं मारत नाही आणि त्यामुळे मी बोलायला घाबरत नाही. फक्त तुम्ही शब्दाचा अर्थ समजलेत तर म्हणतात ना, तुम्हाला सगळं स्टोरी कळेल. फक्त जे ऐकायला जातात त्याच्या तरुणांनी मजा करा, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी विनोद म्हणून या ठिकाणी घेते बघा. हे रडू नको हे रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. कसं घेते? दह्या दुधाचा हमाल तू कोणाला देते? हे ना, बघता ही पोर सारी पोर तू कसे भागविते? सांग कुणाला, तुझं नि माझं नाही का? तुझं वाईला कुणाला देते? तुझा वेगळा कुणाला देते? शब्दशास्त्र बरोबर आहे ना? म्हणून आता ऐका, बाय ऐक. हा, मागता ही सारी पोर, तिकडं झालेली गाणी इकडं होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माकळबुवा म्हणतात, तुम्हाला नवीनच ऐकायला मिळतील. हा, बघता ही सारी पोर तू कसे भागविते? सांग कुणाला तू जवायला देते? सांग कुणाला फक्त लोण्याचा गोळा तुझ्या कानाला देते, फक्त लोण्याचा गोळा तुझ्या कानाला देते, तुझ्या पात्राला देते, बाकीच्यांना पुनविते. सांग कुणाला तू जवायला देते? सांग कुणाला तू जवायला देते? सांग कुणाला तू जवायला देते? माझ्याकडे 10 मिनिटं आहेत, म्हणून मी जरा आणखी मला ना इकडे बघायला लागतं काटा कुठं चाललाय तू. हा, ऐक, 101 या ठिकाणी विषय. आणि आता तिनं माझ्याजवळ वरती घातलेला प्रश्न असा आहे, या ठिकाणी युवा उद्योजक सन्मान्य आकाशजी गणेश पवार यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचा सदस्य आभारी. प्रश्न प्रति त्यांचा विषय असा आहे की ज्या वेळेला शिवलिंग म्हणजे म्हणतात ना, पार्वतीनं या ठिकाणी भिल्लिणीच्या रूपामध्ये म्हणतात ना, शंकराला शाप दिला, त्याचं लिंग गळून पडलं आणि त्याचे 12 तुकडे झाले. ती 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी स्थापित झाली. त्या वेळेला रक्ताचा थेंब एका पक्षाच्या पंखावरती पडला, आहे की नाही? त्या पक्षाचं नाव काय? आणि जिथे ही घटना घडली तिथून ते या ठिकाणी जे महाकाळ म्हणतात ना उज्जैनला आहे, तिथलं अंतर किती आहे? तर बुवा, माझं विषयाकडे नीट लक्ष द्या. तुम्ही जर विषय घातलेला आहे तर त्याचं उत्तर असं आहे की तो कबूत नावाचा पक्षी होता, की त्याला आपण कबूतर म्हटलं जातं. त्या कबुतराच्या पंखावरती तो रक्ताचा थेंब पडला आणि तो या ठिकाणी उज्जैनला येऊन या ठिकाणी शिवलिंग जिथे स्थापित झाले, तिथे पडल्यानंतर शिवलिंग रूपात प्रगट झालं. ही कथा आहे. आणि जर पुराणातील योजनेच्या अंतरानुसार जर सांगितलं तर तिथून जिथे ही घटना घडली हिमालयामध्ये, तिथून उज्जैन महाकालेश्वर या मंदिरामध्ये 150 योजने अंतर आहे. जे उत्तर समजा तुम्हाला वाटलं की बाबा ह्यातलं हे उत्तर बरोबर आहे, त्यातलं हे उत्तर चुकीचं आहे, जे आहे ते तुम्हाला सांगावं लागेल, कारण का हे वास्तव आहे. फक्त त्या अंतरामध्ये अजून
मला डबल टिबल माहिती या ठिकाणी उपलब्ध होते आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगणं आहे. दुसरी गोष्ट अशी, बुवा कन्या बुवा तुम्ही इकडे जरा लक्ष द्या, कारण का बारी करते साक्षी बाय है की नाही. सुनता करणं हिंदू धर्मात कोणी केलेली नाही, बरोबर आहे ना. तो मुसलमान झाला आणि शिवशंभूला म्हणतो बाई है ना सुनता केली, लाज वाटायला पाहिजे. कन्या बुवा गाणी लिहिताना सुनता कुठं होते हे संपूर्ण लिंग त्यावेळेला शापानं गळून पडलं आदिमाईच्या, त्याला सुनता म्हणत नाही बुवा. आणि जिथे जिथे निर्मिती होते ते शिवलिंग आहे, त्याचा प्रजापिताचा अर्थ वेगळा आहे. आणि म्हणून बुवा जे काय आपण मानतो ना ते नीट मांडा, कारण का हिंदू धर्मीयात अभिमान असला पाहिजे. आपला देव कुठला मुसलमान नव्हता सुनता करायला. आणि म्हणून जे असेल ते योग्य या ठिकाणी मांडा, काहीतरी आपलं येड्यासारखं बघू नका. आता हिचं नाव साक्षी आहे, मला वेळ कमी आहे म्हणून बाईचं नाव साक्षी आहे. विषय कसा घेतो बघा, या ठिकाणी देवकीची 6 पोरं मारली, 7वा बलराम, 8वा कृष्ण आहे ना. 6 कशी मारली, आपण 6 म्हणत नाही पूर्ण, 6 कशी मारली आहे की नाही, 6 कशी मारली आहे की नाही, 5 6 7 6 म्हणत नाही. मराठीत बोलणार किती सुशिक्षित होते, कधीतरी वाटलं तर आपलं म्हणतो 6 आहे की नाही, पण आपण म्हणताना 5 6 7. तशी 6 कशी मारली, खोलून तुरुंग खोलून मारली आहे की नाही. असाच विषय आहे माझा, बघा कसा घेतो 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 कुठं गेला तो. घेतो घेतो काय टीचर घेऊ. ऐका आता बाई नीट लक्ष ठेवा का नाही बुवा, नाही तर येऊन काहीतरी येड्यार का बघाल. ऐका, या न परतून बघतोय वाट सरजा तुमचा गोठ्यावर. ऐका आता, जाऊन काळोख्या राती सारकाही केल्यावर. काय म्हणते, दुःख एवढंच आहे, दुःख ते म्हणती, दुःख ते म्हणे. बघा या ठिकाणी शाहीर यांना विनंती, शब्द जपून वापरा, पहिलं मंडळ निघून जाते. मराठाची संस्कृती जपली पाहिजे. मी कधी चुकीचं गात नाही, महाकाळ बुवानं कधी चुकीचं गायलं नाही, गाणार पण नाही. आणि म्हणून शब्दाचे वार असतात आहे की नाही, ते मी जे आहे ते योग्यच करणार. मी कोणाला तसं हे करत नाही, जे आहे ते. माझ्या 12 बघायला सुरतवरनं लोक आलेली आहेत मुंबईला, महिला मंडळ, आणि ज्या सुशिक्षित आहेत त्यांना जर अर्थ कळतोय की हे क्लिअर असंच आहे, ही अशी शब्दाची मजा आहे की नाही. आज टीव्ही शोला सुद्धा डायरेक्ट आज बोललं जाते, आज आम्ही डायरेक्ट बोलत नाही. ह्याचाही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे, कारण महाकाळ बुवा असा येडा डोक्यावर पडलेला नाही की काय पण कुठं पण बोलायला. त्याच्यामुळे मी असलं कधी लक्षात घेत नाही, तरी सुद्धा नॉर्मल पाणी म्हणतोय मी. त्यामुळं जे उच्च शिक्षित आहेत, ज्यांना यातलं कळत नाही, ज्याला मराठीतला म कळत नाही, त्यांना महाकाळ बुवा कळणार नाही, लक्षात ठेवा. त्यांनी अभ्यास करावा. आणि म्हणून म्हणते काय, जाऊन काळोख्या राती सारकाही केल्यावर दुखते. दुखते म्हणे बघा ही 6 कशी, दुखते म्हणे बघा ही 6 कशी खोलून मारल्यावर, ही 6 कशी खोलून मारल्यावर. ऐक नाही, दुखते म्हणते की ही 6 कशी खोलून मारली तू. हाच विषय कसा म्हणते बघा, जाऊन काळोख्या राती सारकाही केल्यावर. अहो दुखते म्हणे बघा ही साक्षी खोलून मारल्यावर. हे दुखते म्हणे बघा ही साक्षी खोलून मारल्यावर. हे दुखते म्हणे बघा ही साक्षी खोलून मारल्यावर. दुखते म्हणे बघा ही साक्षी खोलून मारल्यावर. जाऊन काळोख्या राती सारकाही केल्यावर. जाऊन काळोख्या राती सारकाही केल्यावर. दुखते म्हणे बघा ही साक्षी खोलून मारल्यावर. हे दुखते म्हणे बघा ही साक्षी खोलून मारल्यावर. दुखते म्हणे बघा ही साक्षी खोलून मारल्यावर.
विषय म्हणून घेतोय तरी मी आज नॉर्मल अजून गाडी घेतोय. आणि 6 मिनिटात खतलव ना तिकडे वेगळा रुदालीला विषय घेतला होता. तिच्या जीवाकडे बघितलं तर काही दिसत नाही, सगळा पुढं पण सपाट पाठून पण सपाट नाही का. रुदाली थोडी जाडजोड आहे का नाही. चला जीवात पण काही नाही, माझ्या पण जीवात काही नाही, असू दे. हा आणि म्हणून या ठिकाणी विषय करतोय की ज्या वेळेला या ठिकाणी द्रौपदीकडे म्हणतात ना पाहुणचारासाठी या गुरु या ठिकाणी आलेले असताना त्यावेळी दुर्वास मुनी आले होते आणि जवळजवळ 500च्या वरती त्या ठिकाणी शिष्य मंडळी घेऊन आले. आणि मग ती सगळं हे बघितल्यानंतर श्रीहरीची आठवण झाली, यांना जेवण कुठं घालायचं. तर श्रीहरीने एका दाण्यावरती त्यांची भूक भागवली. पाण्यावर आंघोळीला गेले असताना सगळे पोटावर हात फिरवत आले आणि आल्यानंतर ते म्हणतायत मग मी तुझा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करीन. बघ पाहतो तर केवढं ग आलं, केवढं बुवा आलं, केवढं बुवा आलं, केवढी माणसं आली आहे ना, केवढा वराड आला, बरोबर ना, असं म्हणतो ना आपण. केवढं बुवा आलं, 500च्या वर बुवा आलं, केवढं तुझं का बुवा आलं, ते बुवा केवढं आलं तुझं. कसं घेतो बघा. जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी, भूक भागवीन मी एका दाण्यावरी. जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी, भूक भागवीन मी एका दाण्यावरी. एकच दाणा खाल्लं मी करीन प्रॉब्लेम सॉल्व ग, आहे का नाही. मी करीन श्रीहरी म्हणतोय करीन प्रॉब्लेम सॉल्व ग. मी पाहतो बघ केवढे तुझं ग बुवा आलं, तुम्ही मनातल्या मनात म्हणा तोच आहे. मी पाहतो बघ केवढे तुझे घे बॉल ग, मी पाहतो बघ केवढे तुझे घे, पाहतो बघ केवढे तुझे हे बॉल ग, मी पाहतो बघ केवढे तुझे हे बॉल ग. जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी, भूक भागवीन मी एका दाण्यावरी. मी करीन प्रॉब्लेम सॉल्व ग, मी करीन प्रॉब्लेम सॉल्व ग. मी पाहतो बघ केवढे तुझे घे बॉल ग, मी पाहतो बघ केवढे तुझे घे बॉल ग. मी पाहतो बघ केवढे तुझे हे बॉल ग, मी पाहतो बघ केवढे तुझे हे बॉल ग. आणि म्हणून जाता या ठिकाणी ज्याने या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं त्या मंडळाबद्दल या ठिकाणी संघाबद्दल या ठिकाणी 2 शब्द घेतोय. अखिल कोकण युवा संघ पुणे शहर धायरी विभाग, अखिल कोकण युवा संघ पुणे शहर धायरी विभाग. एक दिलाने नांदे कोकणी ही सांगे मुक्ताई बाग. ज्या बागेमध्ये बसलेले ते मुक्ताई गार्डन नाही का. या सांगते एका दिलाने एका विचारानं नांदणारा माझा कोकणी आहे. काय म्हणते बघा. अखिल कोकण युवा संघ पुणे शहर धायरी विभाग, एक दिलाने नांदे कोकणी सांगे मुक्ताई बाग. एक दिलाने नांदे कोकणी सांगे मुक्ताई बाग, एक दिलाने नांदे कोकणी सांगे मुक्ताई बाग, एक दिलाने नांदे कोकणी सांगे मुक्ताई बाग. आपले कोकण हे असू जणू, आपले कोकण हे असे जणू हे स्वर्ग. रायगड रत्नागिरी अन हा सिंधुदुर्ग, रत्नागिरी अन हा
भरभरून शुभेच्छा देतो की तुम्ही अजून म्हणजे शेवटपर्यंत जमा, फक्त अर्धा तास अजून मला वाटतं कार्यक्रम चालेल. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. साक्षीबाईला मनापासून मी भरभरून शुभेच्छा देतो दुसऱ्या फेरीला. या ठिकाणी मी जास्त काही घेत नाही, पण कोणाला जर वेगळं वाटलं असेल त्यांनी खरंच वाटून घेऊ नका, कारण का हा शाब्दिक खेळ आहे. जे आज टीव्हीला दिसतंय ना, टीव्हीला ह्याच्यापेक्षा डायरेक्ट भयानक बोललं जातं, ते आम्ही बोलत नाही. आम्ही संस्कृती लोककला जोपासण्याचा आजही तेवढ्याच ताकदीनं काम करतोय, डोका खराब करतोय. कुणी शब्दाच्या अर्थावर जा, माझा जर शब्द चुकीचा जर झाला, मी कार्यक्रम करण्याचं बंद करेन. एवढंच माझ्या मातामाऊलीला सांगणं आहे. या ठिकाणी माजी उद्योजक गणेश नारायण पवार, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड, साडवली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेलं आहे. मी त्यांचं सदस्य आभार आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांची रजा घेऊन या ठिकाणी मी थांबतो आणि पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीला साक्षीबाईला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि या ठिकाणी